डोंट कंपेयर मी विथ एनीवन बिकॉज हमारे जैसा कोई नहीं है। जय शिवराय भावना, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन या युट्यूब चॅनलची। तर मित्र, तुम्ही आजचा व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल। तर अशा प्रकारचा आपण आज व्हिडिओ बनवणार आहोत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला अलर्ट मोशन ॲपची गरज पडणार आहे। तर हा ॲप जो तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्र। तर तिथून तुम्ही जाऊन चॅनल जे ते जॉईन करून तुम्ही ॲप जो तो डाउनलोड करू शकता मित्र। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काही मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे आणि त्यासोबत आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा अवेलेबल आहे। तर या दोघांची लिंक जे ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो। जर का मित्र तुम्हाला मटेरियल डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम येत असेल तर मटेरियल कसं डाउनलोड करायचं आहे या व्हिडिओची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। तर तुम्ही तो व्हिडिओ बघून जे ते मटेरियल डाउनलोड करू शकता मित्रांनो। तर मित्र, आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनल जे ते सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारचे व्हिडिओ जे येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो, आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला सुद्धा अजूनही फॉलो केलं असेल तर तिथं सुद्धा फॉलो करून घ्या। तिथं सुद्धा जे आपले व्हिडिओ आणि अपडेट जे ते येत असतात मित्रांनो। चला तर मित्र, आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता। ओके, तर बघा मित्रांनो, आपल्या सर्वात आधी सुपरपेन ॲप आहे तो आपलं ओपन करून VPN जे असेल ते इथं कनेक्ट करून आपल्या बॅक घेऊन आपल्या कॅपकट ॲप येतो इथं ओपन करायचं आहे। ओपन करताच तुम्हाला एक अशा प्रकारचा इमेज दिला असेल तो आपल्या इथं काय करायचं, ॲड करून घ्यायचा आहे। ॲड केल्यानंतर त्याच्या इमेजची जी लेंथ असेल ते आपल्या काय करायची, म्हणजे लेअर जी असेल ते आपल्या 20 ते 30 सेकंद एवढे आपल्याला ठेवून घ्यायचे इथं। त्यानंतर आपल्याला परत त्याच्या सुरुवातीला येऊन ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचं। त्यानंतर व्हिडिओजमध्ये येऊन तुम्हाला अशा प्रकारचा एक बिटचा व्हिडिओ दिला असेल तो इथं ॲड करून घ्या। त्यानंतर त्याचा जो ॲडिओ असेल तो आपल्या इथं काय करायचं मित्रांनो, इथं एक्स्ट्रॅक्ट जिथे करून घ्यायचं। इथं एक्स्ट्रॅक्ट करून घेतल्यानंतर आता आपल्या काय करायचं, बिटनुसार इथं जो आपला इमेज असेल तो इथं आपल्याला स्प्लिट करून घ्यायचा आहे। तर आता आपल्याला बिट 2 वरती येऊन आपल्याला काय करायचं बघा मित्रांनो, आता इथं बिट 2 वरती येऊन यायचं मित्रांनो। बिट 2 वरती येऊन आपला जो इमेज असेल तो इथं स्प्लिट करा, परत बिट 3 वरती येऊन स्प्लिट करा, परत बिट 4 वरती येऊन स्प्लिट करा, परत बिट 5 वरती येऊन जे ते आपल्या काय करायचं मित्रांनो स्प्लिट करायचं आहे। परत बिट 6 वरती येऊन स्प्लिट करा, परत मित्रांनो बिट 7 वरती येऊन स्प्लिट करा, परत बिट 8 वरती येऊन स्प्लिट करा, परत आपल्याला काय करायचं बघा मित्रांनो बिट 9 वरती येऊन स्प्लिट करा, परत जिथे बिट 11 वरती येऊन क्लिक करा। तर मित्रांनो, अशा प्रकारे आता आपले जेवढे काही इथे बिट असतील त्या बिटनुसार आपली जे इमेज जे असतील ती इथं आपल्या काय करायचे मित्रांनो, इथे स्प्लिट करून घ्यायचे। त्यानंतर याचा जो एक्स्ट्रा पार्ट असेल तो इथं डिलीट करून टाकायचा आहे। तर ओके, तर बघा मित्र, आता इथं आपल्याला जे ते काय करायचं बघा मित्रांनो, इथं तुम्हाला बिट 1 दिसत आहे। तर तुम्ही थोडंसं पुढं आलं की इथे तुम्हाला लगेच जे ते टेक्स्ट 1 अशा प्रकारे इथं येऊन जाईल। तर टेक्स्ट 1 येताच आपल्याला ओव्हरलेमध्ये जायचं आहे, त्यानंतर ॲड ओव्हरलेमध्ये जायचं आहे। त्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचा एक टेक्स्ट दिला असेल अशा प्रकारचा, तर इथं आपल्याला तो काय करायचा, ॲड करून घ्यायचा आहे। त्यानंतर हा जो टेक्स्ट असेल तो आपल्या कुठपर्यंत ठेवायचा ते मी ते तुम्हाला सांगतो। तर टेक्स्ट टू अशा प्रकारे येत नाही तोपर्यंत आपल्याला त्या टेक्स्टची जी लेंथ असेल ते आपल्याला तिथपर्यंत ठेवायची। त्यानंतर ते टेक्स्ट 2 येताच आपल्याला त्याचा जो एक्स्ट्रा पार्ट असेल तो आपल्या इथं डिलीट करून टाकायचा आहे। त्यानंतर टेक्स्ट 2 येता जिथं आपण आता इमेज जो स्प्लिट केला होता तर तिथंच आपल्याला जिथे थांबायचं आहे। त्यानंतर ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन परत तुम्हाला एक अशा प्रकारचा 2 नंबरला एक टेक्स्ट दिला असेल तर तो इथं ॲड करून घ्यायचा आहे। तर आता हा टेक्स्ट आपला कुठपर्यंत ठेवायचा ते बघा। तर टेक्स्ट 3 येत नाही तोपर्यंत आपल्याला तो जो टेक्स्ट असेल तो इथं ठेवायचा आहे। त्यानंतर ह्याचा जो एक्स्ट्रा पार्ट असेल तो आपल्याला इथं डिलीट करून टाकायचा आहे। त्यानंतर आपल्याला परत तिथंच थांबायचं आहे। परत ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन परत तुम्हाला एक 3 नंबरला एक अशा प्रकारचा टेक्स्ट दिला असेल तो इथं ॲड करून घ्यायचा आहे। तर हा जो टेक्स्ट असेल तो आता आपले इमोजी जे ते इमोजी असं येत नाही तोपर्यंत आपल्याला इथं काय करायचं, तो टेक्स्ट असेल तो इथं ठेवायचा आहे। त्यानंतर याचा एक्स्ट्रा जो पार्ट असेल तो इथं डिलीट करून टाकायचा आहे। त्यानंतर आपल्याला तिथंच थांबून परत ॲड ओव्हरलेमध्ये जायचं आहे। त्यानंतर एक तुम्हाला अशा प्रकारचा एक इमोजी दिला असेल तो इथं ॲड करून घ्यायचा आहे। त्यानंतर त्याची जी लेअर असेल ती आपल्याला व्हिडिओच्या एंडपर्यंत इथं अशा प्रकारे आपल्याला आणायची आहे मित्रांनो। आता त्यानंतर आपण जे व्हिडिओ ॲड केला होता इथं व्हाईट कलरचा तो बिटचा, तर तो आपल्या इथं काय करायचं, डिलीट करून टाकायचा आहे। तर डिलीट झाल्यानंतर इथं तुम्ही आता बघू शकता की आपल्या जे इमेजेस होते त्यावरती आपले जे टेक्स्ट आहेत ती आता लागले आहेत मित्रांनो, आणि टेक्स्ट आणि इमोजी इथं लागलेत। तर तुम्हाला हवे तसे तुम्ही इथं ॲडजस्ट सुद्धा करू शकता। त्या टेक्स्टवरती क्लिक करून हवे तर तुम्ही ह्याची जी ॲडजस्टमेंट असेल ती इथं करू शकता मित्रांनो। तर आता मित्रांनो, आपल्याला काय करायचं, ह्या इमेजेसला आपल्याला आता ॲनिमेशन आणि इफेक्ट जे आहेत ते इथं द्यायचे। तर आता ते देण्यासाठी बघा आपल्याला काय करायचं आहे। ओके, तर मित्र, आता इमेजेसला ॲनिमेशन देण्यासाठी आपल्याला त्या सुरुवातीच्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इनमध्येच तुम्हाला बघा अनफोल्ड अशा प्रकारचं एक भेटेल ॲनिमेशन, तर तो इथं देऊन टाका। दिल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन कॉम्बोमध्ये तुम्हाला एक डिस्टॉर्ट राईट अशा प्रकारचं एक ॲनिमेशन भेटेल, तर तो इथं देऊन टाका। दिल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन
ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन डिस्टॉर्ट लेफ्ट अशा प्रकारचा जो ॲनिमेशन असेल तो इथं देऊन टाका. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं पेंडुलम 1 अशा प्रकारचा जो ॲनिमेशन असेल तिथं देऊन टाका. दिल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपलं ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन पेंडुलम 2 अशा प्रकारचा जो ॲनिमेशन असेल तर तो इथं देऊन टाका. दिल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन डिस्टॉर्ट राईट अशा प्रकारचा जो ॲनिमेशन असेल तो इथं देऊन टाका. तर दिल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्येच तुम्हाला बघा स्विंग बॉटम अशा प्रकारचं एक भेटेल ॲनिमेशन तो इथं देऊन टाका आणि त्याची जी टाईम लेंथ असेल ती 1 सेकंद इथं ठेवा. त्यानंतर आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन होबल अशा प्रकारचा एक भेटेल ॲनिमेशन तर तो इथं देऊन टाका. तर दिल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्येच तुम्हाला रॉक वर्टिकल अशा प्रकारचं ॲनिमेशन भेटेल. तर तोच ॲनिमेशन आपल्याला परत नंतरच्या जे ते इमेजला सुद्धा इथं अप्लाय करायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथे बघा स्ट्रेच अँड डिसॉर्ड अशा प्रकारचं एक भेटेल ॲनिमेशन तर तो इथं देऊन टाका. तर दिल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथे तुम्हाला बघा इथं वेव्ह अँड स्लाइड अशा प्रकारचं एक भेटेल ॲनिमेशन तर तो इथं देऊन टाका. तर मित्रांनो आता आपली जे ॲनिमेशन होते ते तर इथं देऊन झालीत. आता त्यानंतर आपल्याला ह्यांना आपल्याला इफेक्ट जे ते द्यायचे ते देण्यासाठी आपल्याला सुरुवातीच्या इमेजवरती येऊन आपल्या इफेक्टमध्ये जायचं आहे. त्यानंतर आपल्याला पहिल्यांदा काय यायचं बघा मित्रांनो व्हिडिओ इफेक्टमध्ये जे ते आपल्याला येऊन जायचं आहे. व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर इथे बघा ओपनिंग आणि क्लोजिंगमध्ये जे ते आपल्याला येऊन जायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला एस मोमेंट अशा प्रकारचा भेटेल एक इफेक्ट तर तो इथं अप्लाय करून टाका आणि ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती इथं करून घ्या. तर केल्यानंतर आपल्याला परत नंतर बघा यायचं 8 सेकंदाच्या इमेजवरती आपल्याला येऊन जायचं आहे. त्यानंतर आपल्याला परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन आपल्या स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये येऊन इथे तुम्हाला बघा एक अल्ट BNW अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल तर तो इथं अप्लाय करून टाका आणि ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती इथं करून घ्या. केल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती येऊन व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे. त्यानंतर आपल्याला ट्रेंडिंग सेक्शनमध्येच तुम्हाला बघा इथं ट्रेंडिंग सेक्शनमध्येच तुम्हाला एक बघा इथं मित्रांनो थोडंसं स्क्रॉल करा मित्र तुम्हाला एक भेटेल इथं इफेक्ट. जर का मित्रांनो तुम्हाला भेटत नसेल तर तुम्ही जे ते सर्च करू शकता ग्राब्लेड ग्रॅफिटी अशा प्रकारे तुम्ही इथं जे ते वरती सर्च करू शकता. त्यानंतर तो इफेक्ट जो आहे तो इथं येऊन जाईल आणि तो इथं अप्लाय तुम्ही इथं करून टाका. तर बघू शकता मित्रांनो नाव वगैरे तुम्ही व्यवस्थितपणे इथं बघून घ्या मित्रांनो. ग्राब्लेड ग्रॅफिटी अशा प्रकारचा जो इफेक्ट आहे तर तो इथं सर्च करून तुम्ही इथं लावू शकता. परत नंतरच्या आपल्याला इमेजवरती यायचं आहे. त्यानंतर आपल्याला परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन नाईट क्लबमध्ये येऊन व्हाईट फ्लॅश 2 अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल तर तो इथं ॲड करून आपल्याला 3 इमेजेसला हवाला जो असेल मित्रांनो इफेक्ट तर तो इथं द्यायचा आहे मित्रांनो. परत नंतरचा आपला जो शेवटचा इमेज असेल त्यावरती आपल्याला येऊन आपल्याला बॉडी इफेक्टमध्ये जाऊन इथे बघा आता तुम्हाला ग्लोईंग लाईन्समध्ये इथे तुम्हाला बघा एक भेटेल इफेक्ट बघा इथे एक फ्लेम विंग्स अशा प्रकारचा एक इफेक्ट भेटेल तर तो इथं अप्लाय करून टाका मित्रांनो. तर मित्रांनो जो आपला व्हिडिओ होता तो इथं रेडी झाला. तर रेडी झाल्यानंतर सेव्ह करण्यासाठी वर तुम्हाला एक्सपोर्टचं ऑप्शन भेटेल. त्या एक्सपोर्टवरती क्लिक केले की जो आपला व्हिडिओ होता गॅलरीमध्ये जाण्यास सुरुवात होईल मित्रांनो. तर मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो अजून आपल्या यूट्यूब चॅनल जे ते सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. कारण की आपल्या यूट्यूब चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग जे ते व्हिडिओ आहेत ते रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटूत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.